आणि श्रोत्यांचं मन जिंकायला हवं होतं त्या गायिकेच्या हातून आता हाणामारीचे सावत्र नाटक उघड झालं आहे। बोलते निशा ढोंगरे यांच्याबद्दल, ज्या एका दुय्यम कव्वाली कार्यक्रमात स्टेजवर गायक सूरज आतिश यांच्यावर खुल्या रंगमंचावर कथितपणे हात उगारताना दिसल्या। त्यांच्या या हिंसक वर्तनामुळे आता सर्वत्र संतापाची लाट उसळली आहे। कला विश्वाला काळीमा फासणारी एक घटना। गायिका म्हणून ओळखली जाणारी निशा ढोंगरे आता कलाकारांच्या नजरेत गुन्हेगार ठरत चालली आहे। कव्वाली स्पर्धा जी आदर्शवाद, संवाद आणि कला यांचे प्रतीक असते, तिथेच निशाताईंनी संयम सोडत प्रतिस्पर्ध्यांवर प्राणघातक हल्ला केल्याचा आरोप आहे। सूरज आतिश यांना प्रेक्षकांचं प्रचंड प्रेम मिळालं, पण निशा ढोंगरे हे पाहून अस्वस्थ झाल्या का, की त्यांच्यात इतकी असहिष्णुता निर्माण झाली आहे की ते टाळ्यांचा आवाजही पचवू शकल्या नाहीत। गायिका म्हणून प्रसिद्धी मिळवलेल्या निशाताई आता हिंसक प्रतिसाद देणाऱ्या कलाकार म्हणून चर्चेत आहेत। लोक विचारत आहेत, यांना मंचावर गाण्याची परवानगी देणे योग्य आहे का? पोलीस टाइम न्यूज साठी स्वप्नील धारगावेची रिपोर्ट। कमिटी का अपमान हो गया है सबसे बड़ा। आणि दुसरी गोष्ट काय काका, याच्यापेक्षा होते मी काय वाईट बोललो का? एक मिनिट काका, काका एक मिनिट, काका एक मिनिट, मी काय वाईट बोललो का? आई पहिला काही बोललो का वाईट? माझी रमाई ऐकायची होती, तुम्हाला रमाई पण ऐकायची होती। आणि प्रणय दादांचं नाव घेतलं, ताईनं मुराद आतिशचं नाव घेतलं, काही गरज बाई? मी एवढा भावनिक, माझं तुम्हाला एक गोष्ट सांगतो, मी वयाचा जन्मताचा आई सोडून गेली मला, दरबादर भटकलं बापानं माझी आई। एक मिनिट काय असं सांगू नको, एक मिनिट, मी कधी भावनिक होते, आज सर्व आधी सांगतो तुम्हाला, मी कधीच माझं शेअरिंग करत नाही कुणाला। मी माझी आई सोडून गेली, मला आसरा नव्हता कुणाचा। त्यानंतर पप्पांनी दुसरं लग्न केलं, पप्पा दुसऱ्या आईच्या संसारात मग्न झाले। मी शेतात जायचो, काम करायचो, निंदन बिंदन डवरे बिवरे नाही का। एक मिनिट दादा, मला बोलू दे रे। मला कुणाचा सपोर्ट नव्हता, परंतु मी सर्वात जवळ गेलो दादा शिकण्यासाठी, माझ्यात होतीच, मी सर्वांजवळ गेलो, फक्त माझा यूज करून सोडलं या लोकांनी। परंतु माझी कदर प्रणय दादा यांनीच केली, म्हणून मी त्यांना बाप मानतो, कारण माझा बाप आहे माणूस। ज्या माणसामुळे आज मी माझं नाव झालं, 3 वर्ष आधी आई 2 वर्ष आधी हसत होते मला, माझा हातचा माईक खिचून घेत होते, मला कोरसवर बसू देत नव्हते, तर आज हे किमय आहे माझ्या भावाची। आणि मी नाही म्हणत, प्रणय दादांनी त्या छोटूला बी बनवलं। मी आता सांगतो, ते रजवाडा चॅनल त्याला बोलवा, त्या छोटू भुजाडेचा रजवाडा बी प्रणय दादामुळे चालला, आणि तो आज माझ्या अंगावरती आला। ते महादेव काकांनी मला शिव्या दिल्या पोराचं नातं म्हणून, हे सर्व हिच्या पार्टीचे माझ्या अंगावर आले। तू जर मला बहीण मानलं असतं तर कधीच माझ्यावर हात उतरला नसता, समजून सांगलं असतं। माफी मागून भाषण नाही देत। प्रणयचं मी पण नाव घेतलं होतं, घेतलं का नाही? सगळ्या कवींसोबत त्याचंही नाव घेतलं, चुकीचं नाही घेतलं। काही गरज नव्हती माझ्या उस्तादचं नाव घ्यायसाठी, काहीच गरज नव्हती तुला। मी काय बोललो होतं का तुला? काही बोललो, वाईट बोललो, तेवढं तर करावंच लागतं ना तुमच्यासाठी। मग तर म्हणतात आली गेली, काही मजा बी नाही आली। हे कमिटीवाल्याचीच पाहिजे होती ना दादा, मी काय वाईट बोललो का? आणि हे एक मिनिट कॅमेरा बी आहे, हे मला म्हणते ढोंगणा मांग म्हणते, अशी भाषा वापरायला पाहिजे काही ना मुद्दाच्या स्टेजवर? काय येतं तुला? वापरली नाही का ढोंगणाच्या मांग? काय नाही, खिशात बिचात नाही, कॅमेरा चालू आहे। जर कॅमेरा जर असं दिसलं नाही तर मी आत्महत्या करीन। नाही आई, मी स्वाभिमानी माणूस आहे, मी स्वाभिमानी माणूस आहे। हे असं बोलली, ही अश्लील मी आक्रमक नव्हतो, पण हिची काही मारायची जरूरत नव्हती मला। आणि काय बोलली? एक मिनिट आई, एक मिनिट, काय बोलली दादा? एक मिनिट, काय बोलली? इकडे या तुम्ही। टोंगडे फोडून म्हणते पैदा केलं, अशी भाषा वापरते माझ्यासाठी। टोंगडे फोडून, हे कोणती भाषा? काय म्हटलं हिनं? टोंगडे फोडून म्हणते, मायनं म्हणते दूध नाही पिला, म्हणते मायचा बॉल मिठा पिला। आता माझ्या नशिबात मायचं प्रेम नव्हतंच, मी काय करू? कमिटी आहे त्यांची माफी मागते। आणि त्यानंतर माझा लहान भाऊ तो जो काही बोलला त्याची बाजू त्यानं मांडली, पण अर्धी बाजू नाही, ऐक, नाही तसं नाही, मी माफी मागतो। बोललोच नाही ना तू काही वाईट बोलला नाही असं तुला वाटते, मला वाटते तू वाईट बोलला। मी अनावर झाली, मी स्वतः अनावर झाली, तुला मारलं त्याबद्दल मी एक भाऊ म्हणून
मी एक बहीण म्हणून तुला सॉरी म्हणते, माफी मागते, कारण पब्लिक समोर मी मारायला नको होतं. सॉरी. आणि बहीण भाऊ आहे ना, आता चुकीचं नाही. बहीण भाऊ आहे, काय होत आहे बहीण भावाचं भांडण कमिटी समोर झालं, त्याबद्दल मी सगळ्या कमिटी समोर सर्वांना क्रांतिकारी जय. काल दिनांक 13/5/2025 सौंदर येथे बौद्ध विहाराच्या पटांगणात दुय्यम कव्वालीचे कार्यक्रम आयोजित करण्यात आले होते. तिथं आपले महाराष्ट्राचे जाती आणि दुसरे कव्वाली गाणाऱ्या गायिका निशाताई ह्या गायिका होत्या. तर काय असतं की कव्वालीमध्ये दोन व्यक्तींच्या मधात हा शाब्दिक वाद चालत असतो. तर सूरजभाऊ आतिश यांनी आपली बाजू मांडली, त्यानंतर त्या निशाताईंनी आपली बाजू मांडली. दोन्ही पक्षांनी आपली बाजू मांडत असता सूरजभाऊ आतिश यांच्याकडून त्यांचा जो कव्वाली फॉर्म असतो त्या फॉर्ममध्ये त्यांनी आपली बाजू मांडली. पण ज्या निशाताई ह्या दुसऱ्या गायिका होता त्यांनी सूरजभाऊ आतिश हे पुरुष असल्याने त्यांनी त्यांना चपलेनी मारलं. तर एका कलाकाराला जर दुसऱ्या कलाकाराची जर इज्जत करता येत नसेल तर तो कलाकार ह्या नावावरती ठरवा असतो. एका कलाकाराने दुसऱ्या कलाकाराची सर्वात अगोदर इज्जत करणे शिकले पाहिजे. आणि दुय्यम कव्वालीत हा त्यांचा शाब्दिक सामना होतो तर त्यांनी शाब्दिक सामना करायला पाहिजे होता. मातून आज हा भाऊ अनाथ आहे, याला ती आई बहिणीबद्दलही बोलली तरी याने आपल्या ताबा न होता आपल्या शाब्दिक वार याने त्या शाब्दिक दृष्ट्याच ठेवला. पण त्या ताईंनी ह्या भाऊवरती जो अन्याय केला आहे तर ह्या अन्यायाचा बदला महाराष्ट्रात जेवढे कलाकार आहेत त्या सगळ्या कलाकारांनी त्या ताईला दाखवून द्यावे. शब्दाचा वार हा शब्दाने केला जातो तर लाच बुक्क्याने केला जातो. आणि त्या ताईबद्दल सूरजभाऊ आतिश यांनी जुकीपार पोलीस स्टेशनमध्ये FIR दर्ज केली. नंतरची कारवाई सूरजभाऊ आतिश कोर्टाद्वारे लढली. कला विश्व हे विचाराचं, अभिव्यक्तीचं आणि सौंदर्याचं प्रतीक असतं. पण जेव्हा एखादी कलाकार स्वतःच्या अहंकारात बुडून स्टेजवर दुसऱ्या कलाकाराच्या जीवावर उठते तेव्हा तिला कलाकार म्हणायचं की काही वेगळंच.